ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. जय श्रीराम, जय श्रीकृष्ण. श्रीमद भगवद्गीता अध्याय 4, ज्ञानकर्म संन्यास योग. आज आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करत चला आणि कमेंटमध्ये राधे राधे किंवा जय श्रीराम, जय श्रीकृष्ण असे लिहत चला. तर आता आपण सुरू करूया. भगवंताशी असणाऱ्या संबंधांचे ते अत्यंत पुरातन विज्ञान आज मी तुला सांगत आहे, कारण तू माझा भक्त तसेच मित्रही आहेस आणि म्हणून तू या विज्ञानाचे दिव्य रहस्यही जाणू शकतोस. कृष्ण भगवान अर्जुनाला म्हणाले, भक्त आणि असुर असे मनुष्याचे दोन वर्ग आहेत. अर्जुन भक्त असल्यामुळे भगवंतांनी त्याला हे दिव्य विज्ञान प्रदान करण्यासाठी निवडले. परंतु असुरांना हे दिव्य रहस्यमय विज्ञान समजणे शक्य नाही. या महान ज्ञानग्रंथाच्या अनेक आवृत्त्या आहेत. त्यापैकी काही भाष्य भक्तांनी केली आहेत, तर काही भाष्य असुरांनी केली आहेत. भक्तांनी केलेले भाष्य खरे आहे, तर असुरांनी केलेले भाष्य निरर्थक आहे. अर्जुन श्रीकृष्णांना पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून स्वीकारतो आणि अर्जुनाच्या पदचिन्हाचे अनुसरण करून केलेले कोणतेही भाष्य म्हणजे या महान विज्ञान प्रित्यर्थ केलेली वास्तविक भक्तिमय सेवाच आहे. तरीही आसुरी प्रवृत्तीचे लोक भगवान श्रीकृष्णांचा वास्तविक रूपात स्वीकार करीत नाहीत. याउलट ते श्रीकृष्णांविषयी मिथ्या रचना करतात आणि साधारण वाचकांना श्रीकृष्णांच्या उपदेशांपासून दूर नेतात. या ठिकाणी अशा चुकीच्या मार्गाविषयी एक सूचना आहे. मनुष्याने अर्जुनापासून आलेल्या परंपरेचे अनुसरण करण्याचा प्रयत्न करावा आणि अशा रीतीने श्रीमद भगवद्गीतेच्या या महान विज्ञानापासून स्वतः लाभान्वित व्हावे. श्रीमद भगवद्गीतेच्या या अध्यायापासून काय करावे? लाभ घ्यावा, त्याचा उपयोग करावा आणि श्रीमद भगवद्गीता ही नक्की ऐकावी. अर्जुन म्हणाला, सूर्यदेव विवस्वान हा जन्माने तुमच्यापेक्षा ज्येष्ठ आहे, म्हणून प्रारंभी तुम्ही या विज्ञानाचा उपदेश त्याला सांगितले, हे मी कसे जाणावे? अर्जुन भगवान म्हणाले कृष्ण भगवंताला, सूर्यदेव विवस्वान हे त्यांचे नाव आहे. तुमच्यापेक्षा ते ज्येष्ठ आहे, तरी त्यांना तुम्ही माझ्या आधी ही भगवद्गीता सांगितली, हे मी कसे समजावे, कसे ओळखावे? अर्जुना भगवंताचा दृढ भक्त आहे, तर मग त्यांचा श्रीकृष्णांच्या शब्दावर विश्वास कसा बसू शकला नाही? वस्तुस्थिती ही आहे की अर्जुन स्वतःसाठी विचारणा करीत नसून ज्यांच्या भगवंतावर विश्वास नाही, तसेच ज्यांना श्रीकृष्णाचा पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून स्वीकार केलेला आवडत नाही, त्या असुरांसाठी करीत आहे. की तुम्ही त्यांना कसे सांगितले हे अर्जुन भगवंताला माहीत होते, पण त्यांनी स्वतःसाठी नसून तर दुसऱ्यांसाठी असा प्रश्न कृष्ण भगवंताला केला. श्रीकृष्ण किंवा पुरुषोत्तम श्री भगवान यांच्याविषयी जणू काही स्वतःला ज्ञान नसल्याप्रमाणेच तो केवळ अशा लोकांसाठी प्रश्न करीत आहे. 10व्या अध्यायावरून स्पष्ट होईल की श्रीकृष्ण हे पुरुषोत्तम श्री भगवान सर्व गोष्टीचे मूळ उगमस्थान आहे, अध्यात्मातील अंतिम तत्व आहेत, हे अर्जुनाला निश्चितपणे माहीत होते. परंतु श्रीकृष्ण या पृथ्वीवर देवकी पुत्र म्हणून अवतीर्ण झाले होते. श्रीकृष्ण हे तेच पुरुषोत्तम शाश्वत पुरुष श्री भगवान कसे होते, हे एखाद्या साधारण मनुष्याला समजणे अत्यंत कठीण आहे. म्हणून हे सत्य स्पष्ट करण्याकरिता अर्जुनाने हा प्रश्न श्रीकृष्णांसमोर मांडला, जेणेकरून श्रीकृष्ण स्वतः अधिकारवाणीने बोलू शकतील. श्रीकृष्ण सर्वोच्च अधिकारी आहेत, हे संपूर्ण जगाने आताच नव्हे तर
पूर्वीच्या काळापासून मान्य केले आहे, पण केवळ असुरच त्यांचा स्वीकार करीत नाहीत. असे असले तरी सर्वांनी श्रीकृष्णांचा सर्वोच्च अधिकारी पुरुष म्हणून स्वीकार केल्यामुळे अर्जुनाने त्यांच्यासमोर हा प्रश्न उपस्थित केला, जेणेकरून साक्षात श्रीकृष्ण स्वतःचे वर्णन असुरांनी करण्यापूर्वीच करू शकतील. असुर स्वतःला तसेच स्वतःच्या अनुयायांना समजता येईल अशा प्रकारे श्रीकृष्णांना विकृत स्वरूपात प्रस्तुत करतात. यास्तव प्रत्येकाने स्वतःच्या हितासाठीच श्रीकृष्णांचे विज्ञान जाणणे आवश्यक आहे. म्हणून जेव्हा श्रीकृष्ण स्वतःविषयी बोलतात तेव्हा ते सर्व लोकांसाठी मंगलदायक असते, शुभदायक असते. स्वतः श्रीकृष्णांनी केलेले विश्लेषण असुरांना विचित्र वाटू शकते, कारण असुर नेहमी श्रीकृष्णांना आपल्या दृष्टिकोनातूनच जाणत असतात. जेव्हा श्रीकृष्ण स्वतःसंबंधी निरूपण करतात तेव्हा भक्तगण त्यांच्या निरूपणाचे अंतःकरणपूर्वक स्वागत करतात. भक्त श्रीकृष्णांच्या प्रमाणित वचनांचे सदैव पूजन करतात, कारण ते श्रीकृष्णांविषयी अधिकाधिक जाणण्यासाठी सदैव उत्सुक असतात. श्रीकृष्णांना साधारण मनुष्य समजणारे नास्तिक लोकही या प्रकारे जाणू शकतील की श्रीकृष्ण महापुरुष आहेत. त्यांचे स्वरूप सच्चिदानंद विग्रह अर्थात आनंदमयी तथा शाश्वत आहेत. ते दिव्य आहेत, प्राकृतिक गुणांच्या अंतिम आहेत आणि देश तथा काल यांच्या प्रभावापलीकडे आहेत. श्रीकृष्णांच्या अर्जुनासारख्या भक्ताला निश्चितपणे श्रीकृष्णांच्या दिव्य स्थितीसंबंधी मुळीच संशय नसतो. अर्जुनाने श्रीकृष्णांसमोर असा प्रश्न उपस्थित करणे म्हणजे श्रीकृष्णही साधारण मनुष्याप्रमाणेच प्राकृतिक गुणांनी प्रभावित होतात असे मानणाऱ्या लोकांच्या नास्तिकवादी प्रवृत्तीला एका भक्ताने आव्हान देण्याचा प्रयत्न केला. बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुनम तान्यहं वेद सर्वानीनं त्वं वेत्थं परंतपन. श्री भगवान म्हणाले, माझे आणि तुझे अनेकानेक जन्म होऊन गेले आहेत. हे परमतप, मी ते सर्व जन्म आठवू शकतो, पण तू आठवू शकत नाहीस. मी आदिपुरुष श्री गोविंदांना प्रणाम करतो. ते अद्वैत, अच्युत आणि अनादी आहेत. जरी ते अनंत रूपांमध्ये विस्तारित झाले असले तरीही तेच पुरातन आद्य पुरुष आणि नित्य नव यौवन्य संपन्न आहेत. भगवंताची अशी सच्चिदानंद रूपे श्रेष्ठ वैदिक विद्वानांनाही सहजपणे जाणता येत नाहीत, पण विशुद्ध अनन्य भक्तांना त्यांचे सदैव दर्शन होते. मी आदिपुरुष श्री गोविंदांना प्रणाम करतो. ते राम, नृसिंह तसेच इतर अंश अवतारांमध्ये नित्य स्थित असले तरी ते स्वतः मूळ भगवान श्रीकृष्ण म्हणून जाणले जातात आणि स्वतः अवतार धारण करतात. वेदांमध्ये सांगण्यात आले आहे की भगवंत एकमेक वादित्वीय असून स्वतःला असंख्य रूपांमध्ये प्रकट करतात. भगवंत वैदुर्य रत्नाप्रमाणे आहेत, कारण वैदुर्य रत्नाचा रंग पलटला तरी त्याचे मूळ स्वरूप तसेच टिकून राहते. भगवंताची अनेक विविध रूपे केवळ वेदाध्ययनाने जाणता येत नाहीत, तर त्यांचे विशुद्ध अनन्य भक्तच ती रूपे जाणतात. अर्जुनासारखे भक्त भगवंताचे नित्य पार्षद असतात आणि भगवंत अवतार धारण करतात तेव्हा त्याची विविध प्रकारे सेवा करण्यास त्यांचे पार्षदही अवतार घेतात. पार्षद म्हणजे भक्त. जेव्हा भगवंत जन्म घेतात, जेव्हा भगवंत अवतारित होतात, तेव्हा त्यांचे भक्त सुद्धा त्यांची सेवा करण्यासाठी अवतरित होतात. त्यांचा सुद्धा एक असा नवीन जन्म होतो. कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये भगवंताची सेवा करण्यासाठी त्यांचे पार्षद सुद्धा अवतारित होत असतात. अशाच एका भक्तापैकी अर्जुन हा सुद्धा एक भक्त आहे आणि या श्लोकावरून कळून येते की काही लक्ष वर्षापूर्वी जेव्हा भगवान श्रीकृष्णांनी सूर्यदेव विवस्वानाला भगवद्गीता सांगितली तेव्हा
अर्जुनही निराळ्या रूपामध्ये तेथे उपस्थित होता. मात्र भगवंत आणि अर्जुनामधील भेद हाच आहे की भगवंतांना त्या घटनेचे स्मरण होते तर अर्जुनाला ती घटना स्मरत नव्हती. जीव आणि भगवंत यांच्यामध्ये हाच एक फरक आहे. अर्जुनाला जरी या ठिकाणी शत्रू दमन करणारा शक्तिशाली वीर आणि परमतप म्हणून संबोधण्यात आले असले तरी तो आपल्या पूर्वजन्मात घडलेल्या गोष्टी पुन्हा आठवू शकत नाही. म्हणून भौतिकदृष्ट्या जीव कितीही श्रेष्ठ असला तरी तो भगवंतांशी स्पर्धा करू शकत नाही. भगवंताचा नित्य भक्त निश्चितच मुक्त जीव असतो, पण तरीही तो भगवंताशी स्पर्धा करू शकत नाही. ब्रह्मसंहितेमध्ये भगवंताचे अच्युत म्हणून वर्णन करण्यात आले आहे. अर्थात भगवंत जरी भौतिक प्रकृतीच्या संपर्कात असले तरी त्यांना स्वतःचे कधीच विस्मरण होत नाही. जीव अर्जुनाप्रमाणेच मुक्त असला तरी तो कधीच भगवंतासमान होऊ शकत नाही. अर्जुन भगवंताचा भक्त असला तरी त्याला कधीकधी भगवंताच्या स्वरूपाचे विस्मरण होते. पण भगवंतांच्या दैवी कृपेने भक्त तात्काळ त्यांचे अच्युत स्वरूप जाणू शकतो. अभक्त किंवा असुर भगवंतांचे दिव्य स्वरूप जाणू शकत नाहीत. त्यामुळेच असुरी बुद्धीच्या लोकांना गीतेतील या वर्णनाचे आकलन होऊ शकत नाही. अर्जुन आणि श्रीकृष्ण दोघांचेही स्वरूप शाश्वत असले तरी श्रीकृष्णांना लक्षावधी वर्षापूर्वी आपण केलेल्या क्रियांचे स्मरण होते, तर अर्जुनाला आपल्या क्रियांचे स्मरण नव्हते. या ठिकाणी आपण हे जाणू शकतो की जीव देहांतर करीत असल्यामुळे त्याला सर्व गोष्टीचे विस्मरण होते, पण भगवंतांचे शरीर सच्चिदानंद असल्यामुळे त्यांना सर्व गोष्टीचे आठवण राहते. ते अद्वैत आहेत. अर्थात त्यांचे शरीर आणि त्यांचे स्वतःचे स्वरूप यात काहीही असा फरक नाही. भगवंतांशी संबंधित प्रत्येक गोष्ट आध्यात्मिक आहे, पण बद्ध जीव आपल्या भौतिक देहांपासून भिन्न आहे. भगवंत भौतिक प्रकृतीमध्ये अवतीर्ण होतात तेव्हापासून त्यांचे शरीर आणि आत्मा अभिन्न असल्याकारणाने त्यांची स्थिती ही साधारण जीवाहून सदैव वेगळीच असते. भगवंतांचे हे दिव्य स्वरूप असुर जाणू शकत नाही. या दिव्य स्वरूपाचे वर्णन स्वतः भगवंतांनी पुढील श्लोकामध्ये केले आहे. या समोरील अध्याय आपण पुढील व्हिडिओमध्ये वाचूया. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. जय श्रीराम, जय श्रीकृष्ण. राधे राधे.